डॉक्टर योगेश शिंदे सरांच्या सोशल मीडियावरती मी राजेंद्र खडके आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आपल्यासमोर आज अनुराधा सोपान डहाळके या ताई आहेत आणि या ताईंच्या कोणी आई आणि या सासूबाई आहेत. यांचे मिस्टर आज येऊ शकले नाही, पण त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही यांचे मनोगत घ्या तुमच्या व्हिडिओवरती, म्हणून आपण आज तुमच्याशी बोलत आहोत. बरोबर आहे? लग्नाला किती वर्ष झाली तुमच्या? 10 वर्ष. 10 वर्षापासून मुलबाळ? 10 वर्ष कसे काढले ते तुम्हाला, यांना आणि यांनाच माहिती, आणि त्यांच्या मिस्टरांना. बरोबर आहे? 10 वर्षामध्ये प्रयत्न केला असणार. कुठल्या गावांना केला प्रयत्न? तसं भरपूर गावांना केला. बर, पण तिथं काही यश मिळालं नाही. पण जेव्हा तुम्ही इकडे आलात आहे ना, तर कोणीतरी आपल्याला सांगतं बाबा असं असं आहे, असे डॉक्टर्स आहेत. ही जी माहिती आहे ही तुम्हाला कोणामार्फत मिळाली? ते त्रिवेणी मावशी आहेत ना, त्यांनी सांगितलं. अच्छा, म्हणजे हॉस्पिटलच्या तुमचे नातेवाईक आहेत का? बरं, म्हणजे त्या नातेवाईक की जे आहेत आमच्या मावशी त्रिवेणी, त्यांनी तुम्हाला इथे पाठवलं. अच्छा, कोण? मुलगी येते आमची, म्हणजे नणंदच येते माझी. असं आहे का? अच्छा अच्छा अच्छा. म्हणजे त्यांनी सांगितल्यानंतर तुम्ही इथे आलात, सरांना भेटला. पहिल्या भेटीमध्ये काय म्हटले सर? येतं म्हणत मला सगळं ओके म्हणे. सगळं ओके आहे. मग तिथून तुमच्या ट्रीटमेंटला सुरुवात झाली. सुरुवात होता 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 किती दिवस लागले आपल्याला बाळ हातात यायचं? 2-3 महिन्यानंतर लगेच फरक लागला. पहिल्या याच्यातच तुम्हाला रिझल्ट आला? पहिल्याच चला, ही एक गोष्ट छान झाली. कारण काही काही लोकांना थोडीशी वाढ बघावी लागते. आमचं सक्सेस झालं पहिल्यापासून. पहिल्याच वेळेस गुणाला वाढ बघावी लागली. पण चला, पहिल्या याच्यात तुम्हाला यश आलं, ही सगळ्यात मोठी जमेची बाबू झाली. बरोबर आहे? ताईंच्या मध्ये जी गडबड होती थोडीशी, ते म्हणजे ते बाळाची नाक, ज्याला आपण प्लॅसेंटा म्हणतो, हा खालच्या भागाला होता. आणि त्याच्यामुळे कसं होतं, तर तिथं काही गडबड झाली असती तर सरांनी तुम्हाला आयडिया दिली होती की ब्लिडिंग वगैरे मोठ्या प्रमाणात होईल. सगळ्या गोष्टी थोड्याशा क्रिटिकल होती, याची सगळी माहिती तुम्हाला दिली. बरोबर आहे ना? आणि हा कुठेतरी धोका पत्करल्याशिवाय पण असे दिवस पाहण्यात येणार नव्हते. म्हणजे आमच्या बाजूने पण तो धोका आम्हाला पत्करायचा, करायचं नाही करायचं तुमच्यावरच होतं, आणि तुम्ही ती तयारी दाखवली. आणि चला, धोका जरी पत्करला पण त्या धोक्यातनं आपल्याला काही तिथपर्यंत जायची गरज पडली नाही, की त्या धोक्याला आपण बायपासच केलं. बरोबर आहे ना? आणि आज सुखरूप बाळ तुमच्या हातामध्ये आहे. किती तारखेला झाली डिलिव्हरी? 24 तारखेला. बाळाचं वजन वगैरे किती भरलं? 3 किलो. छान भरलं. बघा, म्हणजे एवढा धोका असताना सुद्धा कुठंतरी तुम्ही जो विश्वास डॉक्टरांना दाखवला. शेवटी कसं असतं, रिस्क घेणं डॉक्टरांचं जरी काम असलं तरी तो तुमच्याकडनं सुद्धा सपोर्ट असणं गरजेचं असतं. बरोबर आहे का नाही? चांगलं झालं तर अतिउत्तम होतं, पण हा धोका जर कधी कधी गडबड झालीच तर काही काही लोकांच्या बाबतीत समज गैरसमज या गोष्टी घडत जातात, आणि त्या घडल्या नाही पाहिजे. शेवटी कसं आहे, यश देणारा वरचाच आहे. प्रयत्न करणं हे आपल्या सगळ्यांच्या हातात आहे की नाही? त्यामुळे तुम्ही जो विश्वास डॉक्टरवरती दाखवला त्याच्यानंतरच तुमच्या हातामध्ये आज बाळ. छान बाळाला 3 किलो वजन आहे. दोन्ही आजी आनंदित आहे. आजींना काय म्हणायचं, काय म्हणताल तुम्ही हॉस्पिटल डॉक्टर विषयी? काय नाही, आनंद झाला. आनंद झाला. आईला काय म्हणायचं? आनंद झाला. चला, आज तुम्ही तिघी जणी एवढे आनंदित दिसत आहात. डिस्चार्ज वगैरे झाला का? आज होणार. चला, ते मिस्टर तर काय त्यांनी सांगितलं माझं येणं जमणार नाहीये, तर आपण हा व्हिडिओ घेतला. चला, काय हरकत नाही, नीट जा. डिस्चार्ज झाल्यानंतर बाळ कसं शांत बसले बघा, तो पण ऐकतोय. मला माहिती आम्हाला वाटते ताईने दाखवली. असं म्हणा, आज दिवस उभे राहिले तुम्ही. तिचे आनंद अश्रूच सांगताय आपल्याला. शेवटी तिचा त्रास संकटातली काळजी नाही. बरोबर म्हणे, सर ना आपल्या तिथे सांगितलं ना, आम्हीच सांगितलं सर, जे करणार तर तुम्हीच. हे तुमच्या सगळ्यांचे आनंद आशीर्वाद जे आहेत ना, याच्यासाठीच ही जे व्हिडिओ घेत असतो, ही तुमची भावना आम्हाला लोकांपर्यंत पोहोचवायची असते. बरोबर आहे? आम्ही भरपूर लोक आहेत तिकडे, मी सांगते. आमचं नातेवाईक तिकडे हिंगोली लोक, आणि 2 पेशंट असे येतात. आम्ही जाऊन आम्हाला गुण आला तिथं. आम्हाला आज असं म्हणा,
देवच अवतारले तुम्ही. शेवटी तुमच्या सगळ्यांच्या विश्वासावर या गोष्टी चाललेल्या आहेत हो बघा. हो हो. आणि हा विश्वासच पुढे आम्हाला ताकद देत असतो. हो ना, हो ना. तुम्हाला जसं यश मिळतं तशी आम्हाला पण थोडीशी ताकद मिळत राहते. आणि हा विश्वास एकमेकाला देतच पुढे जावं हीच सगळ्यांना आमची इच्छा असते. 8 दिवसापासून जेवण अशी मला जेवण केलीच नव्हती, चांगली पोटभर जेवतच नव्हतं. सरांनी सांगितलं होतं. तर सरांना मुलांना सांगितलं, सर तुम्ही जे करसाल ते तुम्ही, मला कुठेच जायचं नाही. म्हटलं महानसीब माझ्या सगळं. सरांना हे सांगितलं त्याने. तुम्ही दाखवलं, पण हा विश्वास दाखवून हा फार महत्वाचा. विश्वास दाखवून सपोर्ट करणं. नाही तर आम्ही ज्यावेळेस डिलिव्हरी बाईला आत नेलेच होतं, आम्ही आमच्या याच्यातच होतो. पण म्हणलं जे करणार ते देवच करणार, तुम्हीच करणार. मदत केली त्यांनी. तुमच्या सगळ्यांच्या हिमतीची दाद देतो. आणि आमच्या डॉक्टर योगेश शिंदे सरांतर्फे, आमच्या संपूर्ण हॉस्पिटलच्या कर्मचारीतर्फे तुमच्या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो. आता छान बाळाला घेऊन जा, त्याला वाढवा, मोठं करा. या कधी आठवण झाली तर या आमच्याकडे ते बाळा. येऊ. धन्यवाद. धन्यवाद.